बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात। महायुतीचा जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या लोकसभेच्या 3 जागांवर सेनेचे विद्यमान मंत्री बसण्याची शक्यता आहे। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महायुतीचा जागा वाटप हे आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय। तर शिवसेनेच्या 3 जागांवर विद्यमान 3 मंत्री बसण्याची शक्यता वर्तवली जाते। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। लोकसभेसाठी शिवसेनेला ज्या जागा दिल्या गेल्यात त्यामधील 3 जागांवर विद्यमान 3 मंत्री बसण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। कुणाल, महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि शिवसेनेच्या लोकसभेच्या 3 जागांवर सेनेचे विद्यमान मंत्री विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती। जानवी, लोकसभा ज्या काही निवडणुका आहेत त्या आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। काही 2 ते 3 दिवसांमध्ये आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीने देखील मोठे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। महायुतीकडून आता जे पाहायचं झालं तर भाजपकडून 2 दिवसांपूर्वी एक यादी जाहीर झाली महाराष्ट्रातील खासदारकीच्या उमेदवारांची। ज्या जागा पारंपरिक मानल्या जातात भाजपच्या, त्याच्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा देखील समावेश आहे आणि अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी आता शिवसेनेकडून, शिंदे गटाकडून होण्याची शक्यता आहे। कारण उरलेल्या ज्या काही 28 जागा आहेत यातल्या 28 जागांपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती जागा सोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर या संपूर्ण जागांमध्ये 3 मंत्री खासदारकीच्या या संपूर्ण रणांगणात उतरण्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। मंत्री संदीपान भुमरे असतील, तानाजी सावंत असतील, त्याचप्रमाणे संजय राठोड यांच्या नावाची देखील चर्चा होते। त्यामुळे ज्याप्रमाणे भाजपकडून काही खासदारांचे तिकीट कापण्यात आली, त्याचप्रमाणे जे आता विद्यमान खासदार आहेत भावना गवळी यांचं देखील तिकीट कापण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे भाजपने ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी वापरलेली आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे स्ट्रॅटेजी वापरून या लोकसभेला आपले उमेदवार उतरवत आहेत का? कारण कोल्हापूर जागाचा तडा अजून सुटलेला नाहीये। ठाणे लोकसभा असेल, परभणी लोकसभा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा, एकंदरीत सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळते की येत्या काळामध्ये जर रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा जर शिवसेनेला मिळाली तर त्या ठिकाणी मग आपण असं म्हणू शकतो का हा महायुतीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच जानवी, काल ज्यावेळेस आम्ही संजय शिरसाट जे मुख्य प्रवक्ते शिवसेनेचे आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही बातचीत केली तर येत्या 2 दिवसांमध्ये शिवसेनेची पहिली यादी ही जाहीर होणार आहे। ज्याप्रमाणे भाजपने पहिली यादी जाहीर केली, त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली, अशाच प्रकारे शिवसेना देखील पहिली यादी जाहीर करेल आणि त्यानंतर दुसरी यादी जाहीर करेल। आता या दोन्ही याद्यांमध्ये म्हणजे पहिल्या यादीमध्ये कुणाकुणाचा उमेदवारीमध्ये समावेश असणार आहे? कारण 13 जे विद्यमान खासदार आहेत ते आता शिवसेनेचे आहेत आणि या 13 खासदारांपैकी किती जणांना संधी मिळते आणि किती नवे चेहरे आता शिवसेना देते खासदारकीच्या उमेदवारीसाठी? कारण 3 मंत्र्यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। संभाजीनगरमध्ये बघायचं झालं तर जे खैरे आहेत त्यांच्या समोर जे काही नावं समोर येत आहेत, संदीपान भुमरे यांचं नाव समोर येते। त्यामुळे या सगळ्या जागा ज्या आहेत, ज्या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात, ज्या शिवसेनेच्या जागा मानल्या जातात, शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात, मात्र 2 फूट पडल्यानंतर आता ह्या जागा कुणाकडे जात आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जात आहेत की शिवसेना शिंदे गटाकडे जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ही जी लोकसभा निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची होणार आहे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।